अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपण सगळेच आयुष्यामध्ये कधी ना कधी संकटाच्या टप्प्यातून जात असतो. पण आर्थिक अडचणी, कधी आरोग्य समस्या, कधी नात्यांमधले ताणतणाव, तर कधी प्रयत्न करूनही यश न मिळण्याची खंत. अशा वेळी माणूस देवाकडे आशेने पाहतो. आणि हिंदू धर्मात असा एक दिवस आहे जो संकटाचा नाश करणारा, मनोकामना पूर्ण करणारा आणि नव्या सुरुवातीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. तो दिवस म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर भक्तांनो, संकष्टी या नावातच तिचा अर्थ लपलेला आहे. संकट प्लस नाश म्हणजेच संकष्टी. म्हणजेच ज्या तिथीला केलेली गणेश उपासना आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर करते, विघ्नांचा नाश करते आणि योग्य मार्ग दाखवते, ती म्हणजे संकष्टी चतुर्थी. ही तिथी दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला सामान्य संकष्टी न मानता अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह. मंगळ ग्रह ऊर्जा, पराक्रम, साहस आणि इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. पौराणिक कथांनुसार अंगारकाने भगवान श्री गणेशाची अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशांनी त्याला वरदान दिलं, जो कोणी मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रद्धेने माझी पूजा करेल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. याच वरदानामुळे अंगारकी संकष्टी चतुर्थी इच्छापूर्तीचा दिवस मानला जातो. असं देखील सांगितलं जातं की जो भक्त दर महिन्याचं संकष्टी व्रत नियमित करू शकत नाही, त्याने किमान अंगारकी संकष्टी चतुर्थी न चुकता करावी. कारण 21 संकष्टी व्रत केल्याचं फळ एकाच अंगारकी व्रतामध्ये मिळतं, अशी दृढ धार्मिक मान्यता आहे. मित्रांनो, 2026 हे वर्ष अनेक अर्थाने विशेष मानलं जात आहे. हे वर्ष ऊर्जेचं, परिवर्तनाचं आणि नव्या सुरुवातीचं वर्ष आहे. आणि याच 2026 वर्षाची सुरुवातच संकष्टी चतुर्थीने होत आहे. पौष महिन्याची कृष्ण पक्ष चतुर्थी, अंगारक योगासह संकष्टी चतुर्थी हा योग फार दुर्मिळ आहे. असं देखील सांगितलं जातं की 2000 ची सुरुवात संकष्टीने आणि 2026 ची सांगता सुद्धा संकष्टीने. एका महिन्यात 3 चतुर्थी तिथींचा योग, हे सगळं मिळून या वर्षाला आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत प्रभावी बनवतं. या दिवशी चंद्रोदय हा रात्री 9:22 होणार आहे. चंद्रदर्शनानंतर केलं जाणारं व्रतपूजन अनेक पटींनी फलदायी मानलं जातं. आपण कोणतंही शुभ कार्य करत असताना सर्वात आधी गणपतीचं पूजन करतो. कारण श्री गणेश म्हणजे विघ्नहर्ता, बुद्धिदाता आणि यशाचा मार्ग दाखवणारा देव. जेव्हा जीवनात प्रयत्न करूनही यश मिळत नाही, तेव्हा समजावं की कुठेतरी अदृश्य अडथळे आहेत. आणि अशा वेळी अंगारकी संकष्टी चतुर्थीची उपासना हे अडथळे दूर करते, असं शास्त्र सांगतं. तर भक्तांनो, या दिवशी पूजा करताना भाव, श्रद्धा आणि शुद्धता या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सकाळी उठून तयारी करावी, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावं आणि मनामध्ये गणेशाचं स्मरण करावं. घरातील मंदिर स्वच्छ करून श्री गणेशाची मूर्ती गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने हळूवारपणे स्वच्छ करावी. गणपती पूजनाची सुरुवात नेहमी तुपाच्या दिव्याने करावी. त्यानंतर पूजेचा संकल्प घ्यावा. माझ्या जीवनातील सर्व संकटाचा नाश हो, माझ्या मनोकामना पूर्ण होत आणि श्री गणेशाची कृपा सदैव माझ्यावर राहो. यानंतर गणेशाचं ध्यान करून आवाहन करावं. प्रथम साध्या पाण्याने स्नान आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. पूजेसाठी लाल फुलं, दुर्वा, लाल चंदन, सिंदूर, मोदक किंवा गोड पदार्थ, नारळ, दक्षिणा हे सर्व श्री गणेशाला अर्पण करावं. भक्तांनो, या दिवशी उपवास करणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. उपवासात मीठ पूर्णपणे टाळावं. दूध, फळं आणि फळांचे रस यांचं सेवन करावं. आपल्या क्षमतेनुसार पूर्ण उपवास किंवा फलाहार दोन्हीही चालतं. महत्वाचं म्हणजे मन शुद्ध आणि शांत असावं. संकष्टी व्रत कधी सोडावं? या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतरच व्रत सोडायचं असतं.
6 जानेवारी 2026 रोजी चंद्रोदय हा रात्री 9:22 होणार आहे. चंद्रदर्शन करून अर्घ्य द्यावं आणि नंतर गणेश पूजन करून व्रत सोडावं. इच्छापूर्तीसाठी शक्तिशाली मंत्र, सर्वात सोपा आणि प्रभावी मंत्र ओम गण गणपतये नमः. हा मंत्र अत्यंत साधा आहे पण तितकाच प्रभावी आहे आणि शक्तिशाली देखील आहे. 108 वेळा जप करा, सकाळी किंवा संध्याकाळी. तुमच्या सोयीनुसार कधीही तुम्ही जप करू शकता. रुद्राक्ष किंवा तुळशीची माळ, कोणत्याही माळेवर तुम्ही हा जप करू शकता. हा मंत्र विघ्न नष्ट करतो, बुद्धी वाढवतो, मनोकामना पूर्ण करतो. अंगारकी संकष्टीला या मंत्राचा जप विशेष फलदायी मानला जातो. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम गण गणपतये नमः. त्यानंतर धन, यश आणि इच्छापूर्ती करणारा मंत्र ओम श्रीम ह्रीम क्लीम ग्लोम गण गणपतये वर वरद सर्वजनम मे वशमनाय स्वाहा. हा एक सिद्ध मंत्र आहे. 11 माळा जप म्हणजेच एकूण 1080 वेळा जप करा. पूर्ण श्रद्धेने हा मंत्र जर तुम्ही केला तर धनसंपत्ती वाढवतो, कामात यश देतो आणि अडकलेली कामं मार्गी लावतो. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम श्रीम ह्रीम क्लीम ग्लौम गणपतये नमः वर वरद सर्वजनम मे वशमानाय स्वाहा. त्यानंतर अंगारकी संकष्टी विशेष श्लोक आहे. भक्तांनो, या दिवशी तुम्ही जर आता मी जो तुम्हाला श्लोक सांगणार आहे तो श्लोक जर तुम्ही म्हटलात तर अत्यंत शुभ मानलं जातं. तर आता श्लोक ऐका. गणेशाय नमस्तुभ्यम सर्वसिद्धी प्रदायकम संकष्टहरमे देव गृहानार्घ्य नमस्तुते कृष्ण पक्षे चतुर्थ्या संपूज्य विधिवते प्रभो अंगारकाय नमस्तुभ्यम त्राहिमा विघ्ननाशन. तर स्वामी भक्तांनो, अंगारकी संकष्टी चतुर्थी या व्रताची अद्भुत फलश्रुती देखील आहे. या व्रताच्या आचरणाने जीवनातील संकट ही दूर होतात, लग्न जमतं, संतान प्राप्ती होते, कुटुंबामध्ये शांतता येते, भांडणं मिटतात, परीक्षेमध्ये यश मिळतं, मंगळ ग्रहाची उग्रता ही कमी होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 21 संकष्टी व्रत म्हणजेच एक अंगारकी सारखं फळ मिळतं अशी देखील श्रद्धा आहे. तर स्वामी भक्तांनो, गणेश उपासना ही केवळ विधी नाही, ती एक भावनिक जोड आहे. मनापासून केलेली प्रार्थना नक्की फळ देते अशी देखील श्रद्धा आहे. तर मंडळी, तुम्ही याआधी अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं आहे का? तुम्हाला कोणते अनुभव आले आहेत ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या व्रत, उपासना, पूजाविधी, ज्योतिष, वास्तू आणि भक्तिपूर्ण माहितीसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.